ऋषी या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. ऋषी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काय सुंदर खेळी त्याने केली, 32 धावांची आणि एक निर्णायक खेळीने त्यांना आपल्या संघाला विजयी केलं. रिफाकभाई मेमन, जावेदभाई लुलानिया यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहे मॅन ऑफ द मॅच चा हा सन्मान दिला जातोय ऋषीला. ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि ही कॅप ऋषी वेल प्लेड. कसं वाटलं आर्यनच्या मैदानावरती आल्यानंतर आणि इतकी सुंदरशी इनिंग तुझ्या बॅटमध्ये देखील आली आहे? मी आधीच बोललो होतो, मी इकडे शिकलो 10 वर्ष, हे मला होम ग्राउंड आहे पहिलं, त्यामुळे इथे मला खेळायला नेहमी आवडते. आणि आज आमचे प्लेयर नव्हते तर मला पुढे येऊन खेळायची संधी मिळाली, त्यामुळे मी हे साध्य केलं. नक्कीच पुढील मॅचसाठी तुला शुभेच्छा आहेत. चला आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत मृण्मय ठाकूर. धन्यवाद. हॅलो हॅलो, माईक चेक. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच. आपण आवाज ऐकत होतात, नवलीचा एक गोड आवाज. नाव त्यांचं मंथन घरत आहे. ज्यांच्या आवाजाने भले भले मैदानं अक्षरशः दणानून सुटली. आज आमचं सौभाग्य की त्यांच्यासोबत आम्ही आज माईक शेअर करतोय. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. जिकडे सेकंड राऊंडला होते सुरुवात, सेकंड राऊंडचा पहिला सामना तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला येतोय. एकीकडे अजिंक्य मराठा शिरगाव आणि दुसरीकडे सनराइज पालघर. ऐनुद्दीन सय्यद, आपण जिथे कुठे असाल प्लीज या. एडव्हान्स संघ आपली वाट बघतोय. इट्स अबाउट एंट्री फीज. ऐनुद्दीन प्लीज डू कम. आणि दुसरीकडे मशीद आहे. पंचांचा निर्णय येईल. खेळाला पुन्हा एकदा होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज, नाव त्याचं अनिश. पहिला बॉल, अनिशचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. जबरदस्त बॉल, याला म्हणतात प्रॉपर यॉर्कर. आज जिकडे शशांक राऊत ह्याच्याकडे कुठलंच उत्तर नव्हतं. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. सेकंड राऊंडचा पहिला सामना अजिंक्य मराठा शिरगाव विरुद्ध सनराइज आहे. जबरदस्त, या सामन्याला मजा येणार. पुढचा बॉल, यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला पुल केलाय आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय. शशांक राऊतच्या बॅट मधून पहिला धमाका, षटकार. जबरदस्त फटका रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. शशांक राऊत
एक मोठं नाव शिरगाव गावाचा विचार करायला गेला. ह्यांचे स्टेटस आम्ही नेहमी पाहत असतो आणि कमबॅक कसं करावं शशांक राऊतने मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीमध्ये दाखवून दिलाय. आज जबरदस्त फटका. पुढचा बॉल. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ रिजन मध्ये मात्र दिशा दिली आहे. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे पहिला बॉल डॉट आला होता तिकडे दुसऱ्याच बॉलवर फलंदाजीचा शंखनाद केलाय. नवीन फलंदाजी मार्कवर नाव त्याचं महशीद. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अनिश राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस चांगला फटका. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. सुईमधून जसा धागा पिरवावा तसा हा बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेशीच्या बॅट मधून खणखणीत चौकार. 4. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. येणारा 5वा बॉल आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जरा वेगळं चित्र पाहायला मिळालं. पंचांनी दर्शवलं इट्स अ डेड बॉल. हरकत नाहीये. आज जिकडे प्रत्येक खेळाडूवर प्रेशर आहे मात्र प्रेशर हँडल करावं लागेल. समोर महशीद आणि शशांक सारखे 2 मोठे भरभक्कम फलंदाज आहेत. त्या अनिशला त्यांचा सामना करण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल. यावेळेस वाईड यॉर्कर. उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. पंचांकडे दाद तर मागितली मात्र पंचांनी आता रेफर केलंय थर्ड अंपायर साठी. येस, थर्ड अंपायर पुन्हा एकदा येतील. शहानिशा करतील, विचार विनिमय करतील. जिकडे उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल होता महशीदने जेव्हा दाद मागितली तेव्हा पंचांना देखील थर्ड अंपायरचा रेफर करावा लागला. पंचांचा निर्णय आला. इट्स अ वाईड बॉल. उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा जबरदस्त पंचगिरी. कालच्या रात्रीमध्ये असू दे आजच्या रात्रीमध्ये जेपी पॅनलचे सर्व पंच आपल्याला लाभलेत ज्यांची नजर गरुडासारखी आहेत आणि ज्यांचे प्रत्येक निर्णय सुप्रीम कोर्ट सारखे आहेत. धावसंख्येत अतिरिक्त धावेने भर. पुढचा बॉल. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता. मिनी हेलिकॉप्टर तर उडवलाय आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. मेशीच्या बॅट मधून आलाय धमाका. षटकार. 6. या षटकारानं धावसंख्या फ्लाय झालाय आणि जाऊन पोहोचले ती म्हणजे 18 धावा. तब्बल 18 रन्स ऑन द बोर्ड. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये महशीदच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतंय. येणारा शेवटचा बॉल. अनिश. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे बॉल गेला तर खरा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. शेवटचा बॉल डॉट आलाय. या डॉट बॉलनं एक षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तब्बल 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. वळियात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिकडे एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर लागले 18 धावा. जिकडे एक षटक संपवण्यासाठी सनराइज संघानं तब्बल 4 मिनिटांचा वेळ घेतलाय. आता तुमच्याकडे 16 मिनिटं आणि तब्बल 15 सेकंद आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. मी नेहमी सांगतो जर धावांची इमारत बांधायची असेल तर त्याचा पाया भक्कम असावा लागतो आणि तोच पाया भक्कम करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये शशांक आणि महशीद करतायत आणि चांगल्या रीतीने करतायत. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं सचिन पाटील आहे. पाटला या नावाने जास्तीत जास्त प्रेम मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर देखील
या खेळाडूला मिळालंय. आता सचिन पाटीलला त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये वापरावा लागेल. पहिला बॉल घेऊन सचिन पाटील राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर बॉल, त्याला रिस्पेक्ट दिलाय. जेंटल पुश करून खुश राहिलाय शशांक. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती म्हणजेच 19 धावा, जिकडे एकही गडी बाद नाही झालाय. अजिंक्य मराठा शिरगाव संघाच्या जमेची बाजू, दोन्ही सलामीवीर चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत करतायत. येणारा दुसरा बॉल, जिकडे पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा, त्याला ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला, नाही झालं कनेक्शन. विसावला सरळ यष्टी रक्षकाच्या हातात आणि आलाय दुसरा बॉल, डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये गरमागरमी नोकझोक पाहायला मिळते. जिकडे पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, तिकडे सचिन पाटील सांगतोय माझ्या गोलंदाजीवर फटके खेळणं तितकंसं सोपं नाहीये. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, बॉल पडल्यानंतर हातभर वळला. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता, मात्र लाईन मध्ये झाली चुकी. पंच दर्शवतील इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा, धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. या अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय 20 धावांवर. आतापर्यंत जमेची बाजू, दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. पुढचा बॉल, यावेळेस फटका तर खेळलाय. इनफिल्डला भेदत बॉल सरळ चाललाय, लॉंग ऑन सीमा रेषा पार. मेशीच्या बॅट मधून दुसरा चौकार, 4. या ठिकाणी आपण पाहतायत शेरबानू मेमन मॅडम आणि मुन्नाफ मेमन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माजी नगरसेवक मॅडम या ठिकाणी आपण पाहतायत आणि नगरसेवक मुन्नाफ भाई मेमन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण दोघांचं एकता ओवी युनिटी कप मध्ये सहर्ष स्वागत. जबरदस्त बॉल. आज जिकडे सचिन पाटील गोलंदाजी मार्कवर आला आणि त्याने देखील चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं. जिकडे पहिल्या षटकामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 18 धावा ठोकल्या होत्या, तिकडे 4 चेंडून मागे मात्र 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. येणारा पुढचा बॉल, समोर मेहशीद आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, जबरदस्त गोलंदाजी. बॅट चिकड, इनफिल्ड मध्ये बॉलला अडवलंय. तत्पर्यंत एक धाव परिपूर्ण. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 25 धावांवर. 25 रन्स ऑन द बोर्ड. शशांक राऊत, अजिंक्य मराठा शिरगाव संघाचा विचार करायला गेला, भरपूर वर्षांचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये शशांक राऊत याने देखील चांगली फलंदाजी वारंवार मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सचिन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंज ऑफ पेस, मात्र त्याला ओळखलं आणि सरळ चेंडूला आसमान दाखवलाय, आसमानी टोला. आलाय षटकार, 6. ओळीयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जिकडे शशांक राऊतची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलू लागली आहे. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. तब्बल 15.5 ची सरासरी गाठली आहे अजिंक्य मराठा शिरगाव संघानं. मी सांगितल्याप्रमाणे शशांक राऊत एक चांगला फलंदाज. कमबॅक कसं करावं शशांक राऊतने त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय. जिकडे मागील 1-2 वर्ष अजिंक्य मराठा हा संघ थोडासा शांत होता, मात्र सरावली असू दे किंवा मनोर असू दे, एकीकडे चॅम्पियन दुसरीकडे रनर्स अप आणि त्यानंतर आर्यनच्या मैदानावर एंट्री केली आहे.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल. यावेळेस पहिलाच बॉल कव्हर रिजनमध्ये फटका तर खेळलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलला फेकी करेल तत्पर्यंत 2 धावा परिपूर्ण झालेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय, मात्र नाही होणार तिसरी धाव. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर पडेल. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 33 धावा. पहिल्या षटकापासून गोलंदाजांवर हल्ला केलाय. जिकडे गोलंदाजांना कमबॅक करून दाखवावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल घेऊन मृत्युंजय. यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल, त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कड आणि बॉल गेला शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 34 धावा. जबरदस्त गोलंदाजी मृत्युंजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जिकडे पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती आणि तीच गोलंदाजी या मॅच मध्ये देखील तो कंटिन्यू करतोय. 2 बॉल्स आतापर्यंत त्याने एक्झिक्यूट केलेत, मात्र 3 धावा खर्च केलेत. शशांक 5 चेंडून मागे 14 धावांवर खेळतोय. येणारा पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस होता अलॉंग द कार्पेट, जमिनीला गुदगुद्या करत बॉल चाललाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. डीप मधून रजत बॉलच्या खाली आला, मात्र फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. जिकडे चौकार आणि षटकारासोबत सिंगल्स आणि डबलवर देखील तेवढाच भर दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. ॲडव्होकेट संदीप गायकवाड यांचं आगमन झालंय व्यासपीठावर. त्यांचं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. यावेळेस त्यांचं स्वागत शशांकनं केलंय षटकारानं. आकाशाला गवस निघाला, ठोकलाय षटकार, आलाय 6. जबरदस्त फटका, डोळ्यांचं पाडणं फेरणारा आणि मनाच्या पानांमध्ये जसं मोरपीस जपावं तसं जपून ठेवणारा हा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 4 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या तब्बल 42 धावा, 42 रन्स ऑन द बोर्ड. आता गिअर बदललाय, आता फियाट गाडी वोल्वो झालाय. जबरदस्त फलंदाजी. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा मृत्युंजय, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती, मात्र आता त्याच्यावर देखील हल्ला झालाय. कमबॅक करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका षटकारानंतर सिंगल घेतलंय शशांकनं. याला म्हणतात क्रिकेटचं चातुर्य. जिकडे प्रत्येक बॉल हा षटकारासाठी नसतो, सिंगल डबल्स देखील तितकंच महत्वाचं असतो. संदीप गायकवाड यांचं आगमन झालंय व्यासपीठावर. त्यांचं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम संदीप गायकवाड सर, आपलं स्वागत असेल. मॅचचा आस्वाद घ्या आपण. थँक्यू सो मच. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल, पंचांकडे दात तर मागितलंय, मात्र पंचांनी दात फेटाळून लावलाय. जिकडे शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाजी. या सिंगलनं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. लेग बायच्या रूपामध्ये एक एक्स्ट्रा धाव, एक अतिरिक्त धाव आमचे पंच दर्शवत आहेत. थँक्यू सो मच सर. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 44 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड. होतोय ड्रिंक्स ब्रेक. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती. पुन्हा एकदा जोडला जाईल जेव्हा 4थ्या षटकाला होईल सुरुवात. थँक्यू सो मच.
वेलकम बॅक. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे चौथ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज मॅन फ्रॉम सातारा फलटण, नाव त्याचं रजत राऊत आहे. टेनिस क्रिकेट असू दे, लेदर क्रिकेट असू दे, क्रिकेटचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र समोर मोठं आव्हान आहे, जिकडे मैशीत आणि शशांक घोरपडीला देखील हेवा वाटेल असा विकेटवर चिकटून धरण्याची ताकद मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी दाखवलंय. पहिला बॉल रजतचा मैशीतसाठी. खेळाला पुन्हा एकदा होते सुरुवात. यावेळेस फटका तर खेळलाय अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक माही बॉलच्या खालती आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे तब्बल 45 धावा. 45 रन्स ऑन द बोर्ड. सनराईज संघाकडे 5 मिनिटं आणि 40 सेकंदाचा वेळ बाकी आहे. शेवटचं षटक म्हणजे चौथं षटक त्यांना कंप्लीट करायचं आहे. पुढचा बॉल शशांकसाठी आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता. याला म्हणतात वाईड यॉर्कर, परफेक्ट वाईड यॉर्कर. मी सांगितल्याप्रमाणे रजत राऊत मॅन फ्रॉम सातारा फलटण, टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट ज्याला बादशाह म्हटलं जातं, त्याने वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलाय आणि शशांकला देखील त्या बॉलचं उत्तर नाही सापडलं. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तोच आहे. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी, सलगचा दुसरा वाईड यॉर्कर. गोलंदाजाचं शस्त्र, अस्त्र आणि ब्रह्मास्त्र वापरलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय, जिकडे शशांक राऊत म्हणतोय की मी पंचांच्या निर्णयाला आता चॅलेंज करणार. थर्ड अंपायर पुन्हा एकदा वॉर रूम मध्ये आलेत. शहानिशा करतील, विचार विनिमय करतील आणि रिप्लेच्या माध्यमातून जेव्हा डिसिजन त्यांचा येईल तेव्हा आम्ही तो डिसिजन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कळूच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय आलाय. जबरदस्त गोलंदाजी. जिकडे धावांची गळती चालू होती तिकडे रजत आला आणि थोडासा वेग त्याने कमी केलाय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, मात्र दिशा दिलाय. बॉल चालाय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. शशांक राऊत एक चांगला फलंदाज आहे. त्याला देखील समजलं की चांगला गोलंदाज आहे आणि चांगल्या गोलंदाजाला रिस्पेक्ट देणं ही चांगल्या फलंदाजाची निशाणी आहे. म्हणून तो एक मोठा फलंदाज म्हणून नावारूपाला आलाय, जिकडे 11 चेंडून मागे तब्बल 24 धावांवर खेळतोय. आता समोर मैशीचं आव्हान आहे, तो देखील 11 चेंडून मागे 19 धावांवर खेळतोय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा फंबलिंग झाला आणि डोळ्याची पापणी लवते ना लवते एका धावेचं रूपांतर 2 धावेत झालं. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 48 धावा. 48 रन्स ऑन द बोर्ड. जबरदस्त फलंदाजी आणि त्या फलंदाजीला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी रजत राऊत मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 चेंडू एक्झिक्यूट केलेत, मात्र 4 धावा खर्च केलेत. त्यामधले 3 बॉल परफेक्ट यॉर्कर होते. येणारा शेवटचा बॉल. यावेळेस मैशीत का बल्ला, माशाअल्लाह, सुभान अल्लाह. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय षटकार 6.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिकडे रजत राऊतनं चांगली गोलंदाजी केली, मात्र 10 धावा खर्च केल्या. शेवटच्या बॉलवर जरी षटकार आला असला तरी धावांची गती आता थोडी कमी झाली आहे. जिकडे 15चा करंट रन रेट चालू होता तिकडे आता 13.5चा रेट चालू आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 54 धावा. पुन्हा एकदा तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संघाच्या वतीनं शेवटचं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मृत्युंजय. यावेळेस पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा होता, बॅटची कड आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आर्यन आहे हा, जिकडे मागच्या मॅच मध्ये कॅच सुटला होता, चुकी झाली होती, मात्र ती चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी देखील माझीच आहे असं आर्यनने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी तब्बल 3 धावा रोखल्यात त्यानं. पुढचा बॉल यावेळेस मिनी हेलिकॉप्टर तर उडवलंय, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झालं. अलॉंग द कार्पेट बॉल डीप मिड विकेट रिजन मध्ये फेकी होईल. तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे 57 धावा, 57 रन्स ऑन द बोर्ड. अजिंक्य मराठा शिरगाव संघाच्या जमेची बाजू, जे 2 सलामीवीर 2 फलंदाज मैशित आणि शशांक आले, अजूनपर्यंत फलंदाजी मार्कवर तग धरून बसलेत. येणारा पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, याला म्हणतात परफेक्ट यॉर्कर. आज जिकडे मैशितकडे सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच उत्तर नव्हतं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाकडून प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय. वेगावर स्वार भन्नाट मारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि एकदा का बॉल स्लॉट मध्ये आला ना का शशांक राऊत त्याचा परफेक्ट कार्यक्रम करतोय. आलाय षटकार 6. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक, जिकडे 13 चेंडून मागे तब्बल 31 धावा रिव्ह्यू घेतलेला आहे. पुन्हा एकदा थर्ड अंपायर आपल्याला वॉर रूम मध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या आतापर्यंत 64 धावा, 64 रन्स ऑन द बोर्ड. थर्ड अंपायरनी दर्शवलं इट्स अ वाईड बॉल, म्हणजेच लेग अंपायरनी जो डिसिजन दिला होता तो परफेक्ट होता. वाईड बॉल म्हणजेच धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. स्वैर मारा, धावसंख्या धावफलकावर आता 65 धावा, 65 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा तोच फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय, नाव त्याचं शशांक राऊत. तीच दहशत, तोच दरारा. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस होता, प्रॉपर कनेक्शन नाही झालं. बॉल बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय त्यानं झेल आणि संपलाय शशांक राऊतचा खेळ. फलंदाज बाद. कॉन बॅक टू क्रिकेट, जिकडे शशांक राऊत तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज शशांकचा छोटा भाऊ मयुरेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येणारा शेवटचा बॉल आहे. धावसंख्या धावफलकावर 65 आतापर्यंत लागलेत.
यावेळेस शेवटचा बॉल, जबरदस्त गोलंदाजी. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना देखील यश आलंय. जिकडे मृत्युंजयने षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. या 22च्या रूपात धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडली आणि या एक अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 66 धावा. 66 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि सनराइज ए संघाला सामना जिंकायचा असेल तर 5 षटकांमध्ये 67 धावांचं आव्हान आहे. घेतोय थोड्या क्षणांची विश्रांती आणि जिकडे दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात तिकडे आमच्या सोबत, आमच्या समवेत, आमच्या साथीला जोडले जातील नवलीचा एक गोड आवाज, माननीय मंथनजी घरत सर. थँक्यू सो मच. हॅलो चेक. चला, सेकंड राऊंडचा दुसरा सामना तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला येईल. एकीकडे सातपाटीचा संघ आहे आणि दुसरीकडे नांदगावचा संघ आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की प्लीज आपण या नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. ऋषी आणि अवधूत, प्लीज डू कम. चला, मी विनंती करेल अरुण माने सर, आपण या, आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. अवधूत कामत आलेत. ऋषी, आपल्याला विनंती असेल जिथे कुठे आपण असाल या. सातपाटी संघाची जी मागची मॅच झाली होती त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता वीरेंद्र बाबरे. वीरेंद्रला विनंती असेल की आपण या, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. मी विनंती करेल माजी नगरसेविका शेरबानू मॅम, आपण या प्लीज. आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. जिकडे दोन्ही कॅप्टन्स आलेत. एक सूचना आयोजकांकडनं येते की शेवटच्या दिवशी जे 2 ऑल इंडिया आयकॉन्स खेळाडू ठेवले गेलेत ते खेळाडू या स्पर्धेतले नसावेत. म्हणजे जे खेळले आहेत आणि त्यांचा संघ हरलाय तर अशा खेळाडूंना आयकॉन म्हणून तुम्ही घेऊ शकत नाहीत. ते फ्रेश खेळाडू असायला हवेत. धन्यवाद. ओव्हर टू मृण्मय ठाकूर.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होते. 67 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. पहिला बॉल मानस घेऊन तयार. इथे मात्र पहिलाच बॉल वरती आसमान दाखवलंय. गोलंदाजाला कडक षटकार 6. थँक्यू सो मच मंथन घरत सर. टॉस का बॉक्समध्ये आपण वेलकम करूया सर्व मान्यवरांचं. शेरबानू मॅम, आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. एकीकडे नांदगावचा संघ आहे आणि एकीकडे सातपाटीचा संघ आहे मॅम. आणि टॉस जर आपण बघितला तर एकीकडे PMCC पालघर लिहिलं आहे आणि दुसरीकडे एकता युनिटी आहे. ठीक आहे, तुमच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. नांदगाव संघाचा कॉल असेल युनिटी आणि इट्स एकता युनिटी. चला, सर्व मान्यवरांना विनंती असेल की प्लीज आपण स्थानापन्न व्हा. थँक्यू सो मच, आपण आलात. ऋषी, आपण टॉस जिंकलाय, आपला निर्णय कळवायचा आहे. हां, थँक्यू. क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. जास्त वेळ न दवडता दोघांना ऑल द बेस्ट असेल. आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स, जिकडे आमच्या सोबत आमच्या समवेत जोडले जातील मंथनची गरज सर. धन्यवाद. इथे मैदानामध्ये आपण पाहिलं तर घडामोडी घडले. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला धक्का सनराइज पालघर संघाला पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागली. विकेट किपरने यावेळेला मात्र साध्य केलं. शशांक राऊतने विथ द बॅट देखील तो कॉन्ट्रीब्युशन देणं जाणतो आणि विथ द फील्ड देखील आपण पाहिलं अप्रतिम झेल यावेळेला मात्र टिपला गेलाय. पहिला धक्का लागला. फर्स्ट विकेट डाऊन. स्वप्नील गॉन बॅक टू दी पव्हिलियन. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालेला आहे मैदानामध्ये रजत राऊत. 7-1 अशी स्थिती पाहायला मिळते. 67 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. आता त्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. सध्या तर आपण पाहिलं सुरुवात अगदी दणक्यामध्ये यशने केली. तो षटकार काय क्लास त्यानं खेचला होता. त्यानंतर सिंगल काढली. त्यानंतर स्ट्राईकवरती स्वप्नील आला. बॅटची कडा लागली. बाकीचं काम शशांक राऊतनं अगदी चांगल्या प्रकारे बजावलं यष्ट्यांच्या मागे. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती मानस. अगदी पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर आपण पाहिलं सिंगल आली. त्यानंतर कमबॅक कसा करावा ते गोलंदाज मानसनं तिसऱ्या बॉलवरती दाखवलंय. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती मानस. मानस टू रजत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिलं तर गलीला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. रजत करतात. थर्डमॅन देखील आपण पाहिलं तर शॉर्ट आहे. शॉर्ट फाईन लेग देखील आपण आता पाहत आहे. मयुरेशला आणलं जात आहे. मिड ऑन आणि मिड ऑफ हे देखील आपण पाहतोय सर्कलमध्ये. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. मात्र अगदी चांगला फटका रजतच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी जात आहेत. उलट्या दिशेने गेले. यावेळेला मात्र अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पंचांकडे. यावेळेला मात्र जोरदार अपील केली जाते आणि यावेळेला तिसऱ्या पंचांची घेतली गेली आहे मदत. And yes, it is OUT, out. इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा मोह फलंदाजाला आवरता आला नाही. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूयात काय घडलं होतं तिथे. रजतने चेंडू खेळला. त्यानंतर अगदी स्वतःला नियंत्रणामध्ये ठेवत चेंडूला अडवलं, फेकी केली आणि बाकीचं काम गोलंदाजानं बजावलं. अगदी चांगल्या प्रकारचं वर्क गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. इथे मात्र रनआउटच्या माध्यमातून आपण पाहू शकला तर विकेट जाताना पाहायला मिळते.
इथे लागलेला आहे दुसरा धक्का. 2 गडी बाद झालेत. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. नवीन फलंदाज जर आपण पाहताय, नव्यानं आता दाखल झालाय शुभम. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो रजतच्या बॅटमधनं. फाईन लेगच्या दिशेला, अगदी फाईन. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. 4. अतिशय चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेला चेंडूला खेळलाय. चौकाराची मोहोर त्या ठिकाणी रजत राऊतनं उमटवली आहे. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण पाहताय, धावसंख्या सनराइज पालघर ए या संघाची झालेली आहे 2 बाद 12. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार मानस. अगदी चांगला बॉल यावेळी मात्र तितक्याच तत्परतेने त्या आक्रमकतेने चेंडूला खेळलाय. अगदी सरळ चेंडू जातोय चौकार. बॅक टू बॅक आलाय दुसरा. 4. अगदी पॉवरफुल फटका रजत राऊतच्या बॅटमधनं आलाय. चौकाराच्या सहाय्याने आपण पाहताय धाव संख्या आता वेगानं पुढे जाताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 16. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत आहेत मीत आणि मृण्मय अशी A1 जोडी गुणलेखकांची पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 16. अगदी तो अटॅक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला सनराइज पालघर एच्या फलंदाजांकडनं. 2 गडी अगदी स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मात्र आपण पाहताय रजत आता इन फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये 9 रन त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. इथे मात्र फुल टॉस बॉल वरती अगदी फुल टॉल वसूल केला जातोय. षटकार. 6 धावा. फक्त रजत करता मात्र एक आगळं वेगळं पारितोषिक घेते आदित्य संखे यांच्याकडनं. जर लागोपाठ 3 षटकार रजतच्या बॅटमधनं आले तर त्याला वायफायचं 6 महिन्यांचं सबस्क्रिप्शन मिळेल, ते देखील फ्री. कॅश प्राइजेस बऱ्याच वेळा पाहतो, परंतु वायफाय कनेक्शन हे पहिल्यांदा. पहिला षटकार तर रजतच्या बॅटमधनं आलेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. इथे मात्र आपण पाहिलं तर षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहताय वेगानं पुढे जाताना पाहायला मिळते. 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या ही सध्या धाव फलकावरती पाहायला मिळते. षटकातला दुसरा बॉल सूरज. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र पाहायला मिळतोय, परंतु चेंडू जर आपण पाहिलं तर थोडासा खाली राहतोय आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर हा डॉट निर्धाव असा चेंडू पाहायला मिळालाय. मॅच बॉल यावेळेला मात्र आपण पाहतायत मैदानाच्या दिशेने दिला जातोय. रिव्हर्स स्वीपचा हा प्रयत्न फलंदाजाचा आपण पाहिलात आणि पूर्णतः बीट होताना पाहायला मिळत आहेत. अगदी डावखुरा गोलंदाज सूरज जर आपण पाहिलं तर नॅचरल लेग कट त्याच्याकडनं पाहायला मिळतो आणि तोच यावेळेला मात्र आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर दुसरा बॉल गुडलिन स्पॉटवरती त्यानं पिच केला आणि त्यानंतर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि किपरच्या हातात चेंडू. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर सूरज खामकर. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवलाय आणि ते लँड देखील झालंय मैदानाच्या बाहेर. षटकार. काय जबरदस्त, काय फटका खेळलाय. क्लास शॉट.
रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवलं जातंय अगदी प्रेमात पाडलं या फटक्याने. काय जबरदस्त स्वतःवरती नियंत्रण ठेवलं, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलं. पुन्हा एकदा त्याच अंदाजात यावेळेला बीट केलंय, गती कमी राखली सूरजने. अगदी ते देखील म्हणतायत की अशा प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाही, कारण की जर अशा प्रकारची गोलंदाजी केली तर डेफिनेटली फलंदाज आपल्या अंदाजामध्ये खेळताना दिसतील. आणि अगदी शुभमचा देखील फायरी मोड ऍक्टिव्ह झालाय. 4 बॉलमध्ये 12 रन, 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. 5वा बॉल, फुलटॉस बॉलवरती आक्रमण चढवलंय. फाईन लेगच्या दिशेला पंचांचा इशारा येतोय. चौकार, 4 धावा. काय जबरदस्त तालासुरामध्ये बॅटिंग पाहायला मिळते. शफल झाले फलंदाज, फुलटॉस बॉल आणि अगदी ते आक्रमण पाहायला मिळालं ऑन साइडला चौकाराच्या स्वरूपामध्ये. या चौकाराच्या साहाय्याने आपण आता पाहताय तर धावसंख्या वेगानं पुढे जाते. पुन्हा एकदा दुसऱ्या अँगलने आपण पाहू शकला तर या फटक्याला काय कंप्लीट केलं हा शॉट. धावसंख्या आपण आता पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 32. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अगेन बूम बूम, शुभम षटकार. काय जबरदस्त तुफानी खेळी शुभमची इथे पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंगचा हा अटॅक पाहायला मिळतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय पुन्हा एकदा त्या फटक्याला. चेंडूवरती नजर ठेवली, हँड अँड आय कोऑर्डिनेशन अगदी चांगलं पाहायला मिळालं आणि त्या षटकार हा पाहायला मिळाला. मेगा स्क्रीनवरती आपण हे पाहताय. अगदी सुंदर आमच्या कॅमेरामननं चंद्राचं चित्रीकरण केलं गेलंय. हार्दिक आरेकरला आपण पाहताय. विश नेटवर्क लाईव्हचे कॅमेरामन चंद्र देखील साक्षीला आहे आणि ही सुंदरशी बॅटिंग अव्वल दर्जाची पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण आता पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 38, 38 धावा. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 29 रन. नवीन गोलंदाज जर आपण पाहतायत, नव्यानं दाखल झालेला आहे वकास. वकास जर आपण पाहिलं तर अगदी एक गुणी गोलंदाज, गुणी खेळाडू म्हणून पाहायला मिळतो. तोच आता येतोय गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 घेऊन. षटकातला पहिला बॉल, अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र कव्हरच्या क्षेत्र निवडलंय. रजतने मात्र चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. फील्ड होते, फेकी होते आणि तिथपर्यंत 2 धावा. काय जबरदस्त क्लास बॅटिंगचा नजराणा इथे पाहायला मिळतोय. शुभम जर आपण पाहिलं त्याची इनिंग अक्षरशः आज मात्र सर्वांच्या लक्षात राहील. 6 बॉल त्यानं खेळले. 6 बॉलमध्ये 22 रन त्याच्या बॅट मधनं आलेत आणि रजत देखील त्याला चांगली साथ देतोय. तो देखील 4 बॉल खेळलाय. 4 बॉलमध्ये 11 रन त्याच्याही बॅट मधनं आलेत. षटकातला दुसरा बॉल, फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे केलाय. फिल्डर तिथे येत आहेत. 1 रन यावेळेला मात्र पाहायला मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 41, 41 धावा. षटकातला तिसरा बॉल. इथे मात्र हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडवलाय लॉंग ऑफला. प्रेक्षकांना अभिवादन करणारा क्लास दर्जा षटकार. अगदी या ठिकाणी शॉट ऑफ द नाईट पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी या चेंडूला खेळलं. काय ताकद, नजाकत सर्व काही या फटक्यामध्ये पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा या फटक्याला दाखवलं जात आहे रिप्लेच्या माध्यमातून. ओहो, इथे मात्र अगदी खांद्याचा पुरेपूर वापर केलाय, परंतु चेंडू डाऊन द लेग जाताना पाहायला मिळतोय. काय दाहकता वकासच्या या चेंडूची पाहायला मिळाली. धावसंख्या जर आपण आता पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 47. आता येणारे चेंडू जर आपण पाहिलेत तर चेंडू 48, माफ करा,
आता येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 15 आणि 15 मध्ये बनवायचे आहेत 19. अगदी चांगला बॉल बॅट अँड पॅडच्या मध्ये यावेळेला मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय. विथ द बॅट यावेळेला मात्र ही रन पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहताय या सिंगलने झालेली आहे धाव फलकावर 49. आता 14 बॉल बाकी आहेत. 14 बॉल मध्ये 18 रन. वकासला इथे मात्र विकेटची आवश्यकता आहे. गोलंदाज विकेटच्या शोधात, फलंदाज धावांच्या शोधात. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. वकास अगदी चांगला बॉल, वॉट बॉल, अगदी वेगवान मारा यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आता 13 बॉल बाकी आहेत आणि 13 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र फुलटॉस बॉल या चेंडूला मात्र खेळले गेले लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक मयुरेश तिथे पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण सिंगल तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती लागली आहे 50. आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत अजूनही 17. चला 8 मिनिटं आणि 30 सेकंदाचा अवधी बाकी आहे. शिरगाव संघ लगेच नवीन गोलंदाजी मार्क वरती आणायचा आहे. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 50. 12 बॉल आता बाकी आहेत. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. आता कुठल्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल ते देखील आता महत्वाचं आहे. त्याकरता मात्र चर्चा सुरू आहे. जास्त वेळ अजिंक्य मराठा शिरगाव संघ व्यतीत करू नका, कारण की वेळ हळूहळू निघून चालली आहे. ओवी एकता युनिटी कप 2026 आपण पाहतायत. लाख मोलाची ही स्पर्धा 4थी रजनी आजची आपण पाहताय. शेवटच्या दिवसात मात्र ऑल इंडिया आयकॉन्स या मैदानावरती 2 प्रत्येक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता ते आयकॉन्स कोण असणार आहेत त्याची चर्चा मात्र संबंध पालघरमध्ये सुरू आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर दुर्वेश. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये 17 रन. इथे मात्र शुभमचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं, काय क्लास बॅटिंग त्याने केली आहे. 8 बॉल तो खेळलाय. 8 बॉल मध्ये 29 रन शुभमच्या बॅट मधनं आलेत आणि रजत देखील आपण पाहिलं, अगदी तो देखील इन फॉर्म बॅटर म्हणून पाहायला जातोय. 7 बॉल तो खेळलाय आणि 7 मध्ये 13 रन त्याच्या बॅट मधनं देखील आले आहेत. हे षटक आता या सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर खूप महत्वाचं आहे. 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेला. षटकार. इथे मात्र आमच्या प्रेक्षकांनी हा तर माझा रोजचा खेळ असं दर्शवलंय. एका हातात तो झेल यावेळेला मात्र टिपला गेलाय. फटका तर आपण पाहू शकाल तर अगदी कंप्लीट केला. त्यानंतर ते प्रेक्षक वर्ग आपण पाहिलं. वा, या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 56. 56. 11 बॉल आणि 11 रनची गरज आहे. ते मात्र फटका खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय सूरज. झेल काही होऊ शकलेला नाहीये. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेला. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न. इथे मात्र टाळ्यांचा आवाज, चिट्ट्यांचा आवाज सनराईजच्या मात्र डगआउट मधनं येताना पाहायला मिळतोय. 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये बनवायचे आहेत 9. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर दुर्वेश. ओहो, हा देखील लांब लांब आणि लांब. षटकार. अगदी या मैदानाचे राजे आम्ही आहोत हे मात्र दाखवत असताना सनराईज पालघर काय जबरदस्त डाय हार्ड परफॉर्मन्स. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं अजिंक्य मराठा शिरगावचा बोलबाला पवनसूद नवली विरुद्ध पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये त्याच शिरगाव संघासोबत खेळताना सनराईज पालघर संघ आपला दबदबा निर्माण करताना आता 3 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका भिरकावून खेळण्याचा प्रयत्न रजतने केलाय. ते मात्र डॉट चेंडू.
आता चेंडू बाकी आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 3 रन. इथे मात्र फुलटॉस बॉल मिड विकेटच्या दिशेला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु तिथे एकच धाव. सामना जर आपण आता पाहिला तर अगदी विजयाच्या समीप सनराइज पालघर ए हा संघ पाहायला मिळतोय. जिंकण्याकरिता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे फटका